नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम। हदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव तालुक्यातील संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यात शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हदगाव येथील माननीय मंत्री नामदार गिरीशजी बापट यांच्या संपर्क कार्यालयात स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगी वह्या, पेन, ड्रॉइंग किट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पेढे भरवत व आनंद व्यक्त करून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड हदगावचे श्री वैभवजी कदम साहेब उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सोपानराव गवळी यांनी केले। यावेळी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे ज्येष्ठ नेते श्री एकनाथराव कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सत्कार मुंबई विद्यापीठाचे डायरेक्टर श्री मिलिंदजी कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते झाला। त्यांनी श्री कदम यांना मोबाईल, छत्री व शाल, श्रीफळ भेट देऊन सन्मानित केले। मिलिंदजी कुलकर्णी म्हणाले, हदगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना गेली अनेक वर्षे मजबूतपणे उभी आहे। प्रत्येक गावामध्ये निष्ठावान व समर्पित कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी कार्यरत आहेत। ही परंपरा ज्येष्ठ नेते सोपानराव गवळी यांनी घडवली असून त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे। तसेच त्यांनी सांगितले की अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी कठोर परिश्रम व त्याग केले असून आगामी काळात या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्याची घोषणा केली जाईल। या कार्यक्रमास प्रतीक शर्मा, हिंदवी मगर, अर्णव रासकर, प्रियांशी शर्मा, गौरव पवार, प्रतीक बर्गे, संभाजी यादव, सोनाली पाटील, समीक्षा जाधव, मनीषा जाधव यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमात माननीय तहसीलदार श्री माने साहेबांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच जिल्हा सैनिक आघाडीचे अध्यक्ष मारुतीदास जगदाळे, कलाल मुलानी, आप्पासाहेब घोरपडे, नंदकुमार यादव, विकास फडतरे, शहाजी पवार, मंगल कोळी, सुमनताई येवलेकर इत्यादी मान्यवरांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या शेवटी केतकी पवार यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे हार्दिक आभार मानले।